नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे अवाना ॲग्रिकल्चरमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत एक्वाकल्चर सेटअप. तर आपण पाहू शकता, हा आहे एक्वाकल्चर साठीचा प्राथमिक सेटअप. हा संपूर्ण 9 टाक्यांचा सेटअप आहे. येथे तुम्ही पाहू शकता, पाण्यासाठी इनलेट दिलेले आहे. टँक भरण्यासाठी याचा वापर होतो आणि तेथे तुम्हाला आउटलेट आहे, जेणेकरून हे पाणी वेळोवेळी बदलण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे येथे ऑक्सिजनसाठी व्हॉल्व्ह आहेत. पाण्यामधील ऑक्सिजनचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. ते या ऑक्सिजन पंपला कनेक्ट केलेले आहेत. अशा प्रकारे या शेडमध्ये या संपूर्ण टँक बांधण्यात आलेले आहेत आणि या सर्व टाक्यांसाठी अवाना जलसंचय सुपर हा एक्वाकल्चर स्पेशल कागद वापरण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण पहिला एक्वाकल्चर टँकचा प्रायमरी सेटअप आणि या पुढील तयार सेटअप आपण पाहणार आहोत. आता पाहूयात एक वर्किंग सेटअप. या टाक्यांमधील पाणी उथळ असल्यामुळे या माशांना तीव्र ऊन चालत नाही. यामुळे उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी या शेडनेटचा वापर केलेला आहे. तसेच हा ऑक्सिजन पंप आपण बघितला होता. हा ऑक्सिजन पंप चालू केल्यावर अशा प्रकारच्या पाईप मधून ऑक्सिजन टाक्यांमध्ये सोडला जातो. येथे तुम्ही पाहू शकता, माशांना खाद्य दिले जात आहे. आता पाहूयात एक्वाकल्चर पॉन्ड. हे पॉन्ड विशेषतः निळ्या रंगाच्या पॉन्ड लाइनरने बनवले जातात. टाकीत वाढलेले मासे या पॉन्ड मध्ये सोडले जातात, जेणेकरून त्यांची वाढ व्हावी. हा आहे पेडल व्हील एरिएटर. हा पाण्यात लाटा निर्माण करून पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिळवण्याचे काम करतो. आपण पाहू शकता, हा पॉन्ड सेटअप उघड्यावर आहे. तर त्यातील माशांना त्यांच्या नैसर्गिक शिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी जमिनीलगत अशा प्रकारची दाट जाळी लावलेली आहे, जेणेकरून साप, बेडूक इत्यादींना प्रतिबंध होतो. तसेच संपूर्ण पॉन्ड ह्या जाळीने कव्हर केलेला आहे. त्यामुळे पक्ष्यांना प्रतिबंध होतो. यासाठी अवाना जलसंचय सुपर हा एक्वाकल्चर स्पेशल पॉन्ड लाइनर्स वापरला आहे. तर आपण पाहिलात एक्वाकल्चर सेटअप. अवाना शेतकरी सुखी भव.